नाशिकमध्ये पगार किती मिळणार? 15,000. आयफोन कितीला येतो? ₹1,50,000 मग मुंबई आपल्या नाशिकच्या जवळ आहे. आपल्याला लगेच तिकडे जो येणारा ट्रेंड आहे तो आपल्या सगळ्यांना इकडे नाशिकमध्ये दिसतो. आपल्याला त्या गोष्टी हव्या आहेत. जो कोणी हुशार असेल तो इथेच राहून मायक्रो एंटरप्रेन्योर जरी बनला ना, तर चॅलेंज आहे माझं 5 वर्षानंतर मुंबईत गेलेल्याला आणि 5 वर्षानंतर नाशिकमध्ये बिझनेस सुरू केला, याची कंपॅरिझन करून बघा तुम्ही. नाशिकमध्ये आम्ही सगळे स्कूटीवर फिरतो. सगळीकडे बघितलं की रस्त्यांची कामे जोरदार चालू आहे. प्रचंड सगळीकडे खोदलेलं आहे. तर त्यामुळे प्रचंड धूळ सगळीकडे आहे. नेमकी नाशिकबद्दल असं व्हिजन काय डेव्हलपमेंट कुंभमेळ्यात बघायला मिळणार आहे? आधी जर तुम्ही पाहिलं तर नाशकामध्ये बोंबाबोंब होती की रस्त्याचं काम करतात आणि मग नवीन रस्ता खोदतात. भारतीय जनता पार्टी, अटल बिहारी वाजपेयी ज्या तत्वांवरती भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली त्याच तत्वांवरती आज आपण चालतोय का पार्टी? मॅडम, सत्तेत येण्यासाठी बऱ्याच वेळा भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा मुद्दा आणते. आणि तुम्हाला वाटतं का BJP ही सेक्युलर पार्टी आहे? कुंभमेळा सर्वांचा सण आहे, हो, मुसलमानांचाही. की 3 गायींचे कत्तल केले गेले आणि तेही मंदिराच्या बाजूला. नमस्कार मित्रांनो, ज्या पवित्र गंगा गोदावरीच्या तीरी आपलं नाशिक वसलेलं आहे, त्या नाशिकच्या विकासाची धुरा जर आज कोणाच्या हाती असेल तर त्या आहेत नाशिक महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरीताई आहेर आडके. आणि आज विषय संपला या पॉडकास्टच्या माध्यमातून नाशिककरांच्या मनात खदखद घालणारे अनेक प्रश्न आपण आपल्या नवनिर्वाचित महापौरांना विचारणार आहोत. नमस्ते मॅडम, माझं नाव प्रतीक मेधने आणि विषय संपलाच्या पॉडकास्ट चॅनलवरती मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मॅडम. नमस्कार प्रतीक. मॅडम, महापौर झाल्यानंतर कसं वाटतं? खूप जबाबदारी, खूप टेन्शन आहे का? नाही, महापौर झाल्यानंतर मी अनेक इंटरव्ह्यूजमध्ये देखील सांगितलं आहे, जाहीरपणे सांगितलं आहे, की मला महापौर झाल्यानंतर जबाबदारीची जाणीव वाटते आणि एक सेवेची संधी वाटते. कारण हे पद जरी असलं, तरी ज्या काळात हे पद आहे, आपण म्हणतो कुंभमेळा पर्वणीचा काळ आहे. नाशिक, गोदावरी आणि प्रभू श्रीराम हे जे नातं आहे, याचं कुठेतरी उच्चांक गाठणं आणि त्यात जेव्हा प्रयागराज इथे एवढा सगळा जगप्रसिद्ध झालेला कुंभमेळा आहे, त्यामुळे अख्ख्या जगाचं, भारताचं, महाराष्ट्राचं आणि नाशिककरांचं सगळ्यांचंच लक्ष कुंभमेळा कसा होणार आणि कोणत्या स्केलला होणार. त्याचबरोबर आपले जे सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, देवेंद्रजी, त्यांनी सांगितल्याप्रमाणे हा AI कुंभ करायचा आहे. सो इट इट इज लाइक अ टेक्निकल ऑर अ टेक्नो सॅव्ही कुंभ. तर तो कशा पद्धतीने होणार याचं आकर्षण आणि याची क्युरिओसिटी सगळ्यांनाच आहे. ओके. यासाठी काय प्लॅनिंग आहे मॅम? AIचं तुम्ही नाव घेतलं, टेक्नो सॅव्ही करायचंय. असं काय नाशिककरांना बघायला भेटणार आहे, की जे यापूर्वी त्यांनी अनुभवलंच नाहीये कुंभमेळ्यामध्ये? बरं, मला एक सांगा, की तुम्ही नाशिकचे. बरोबर, मी नाशिकचाच. तुम्ही कोणता कुंभ अटेंड केला? यापूर्वी जो लास्ट कुंभ झाला तो अटेंड केलाय मॅम मी. तुम्ही कुंभात स्नान केलं? मॅडम, मी नाही केलं, खरं सांगायचं तर. एक्झॅक्टली. सो व्हेन वी टॉक अबाउट टेक्नॉलॉजी, कुंभ हा आस्थेचा, श्रद्धेच्या, संस्कृतीचा विषय आहेच. पण त्यामध्ये येणारे जे भाविक आहेत, ते आपल्या देशातले, नाशिकमधले, असं बऱ्याचदा होतं, की काखेत कळसा आणि गावाला वळसा. वळसा. बरेच नाशिककर असे आहेत, जे प्रयागराजला गेले असतील, बरोबर. पण नाशिकचा कुंभ ज्यांनी बघितलेला नाहीये. बरोबर. सो माझं असं म्हणणं आहे, की यूथ आणि यंगस्टर्स जे आहेत, हं. ते कुंभापर्यंत पोहोचतील की नाही, अशी कदाचित मुख्यमंत्र्यांना काळजी असेल. बरोबर. पण ह्या सगळ्या जणांना पण आपण कुंभापासून लांब नाही ठेवायचं आहे. त्यांनाही कळलं पाहिजे म्हणून AI कुंभ. ओके. यासाठी काय प्रयत्न आहेत? कसं ते करणार आहात? प्लॅनिंग मोडमध्ये आहे. अच्छा, त्याच्यामुळे ओके. इट्स अ सरप्राईज. पॅन्डोराज बॉक्स आहे. प्लॅनिंग चालू आहे. बऱ्याचशा ओके. आयडियाज येतायत. काही ओके. तुमच्यासारख्या युवकांकडनं, युवतींकडनं देखील येत आहे. त्यामुळे कुंभाचं जे स्वप्न आहे, की नाशिकमधला हा जो कुंभ आहे, तो प्रत्येक गावोगावी, प्रत्येक स्टेटमध्ये आणि जगात हा
कसा होईल आणि कसा अनुभवायला मिळेल यावर आमचं काम चालू आहे. बरोबर. मॅडम तुम्ही मला विचारलं, की कुंभमेळ्यात तू स्नान केलं का? मी नाही केलं. ॲक्चुअली गंगा गोदावरीमध्ये मला बऱ्याच वेळा इच्छा होते, की पंचवटीत जाऊन एकदा तरी डुबकी मारावी. पण तिकडेही प्रचंड घाण, कचरा, निर्माल्य टाकलं जातं. परवाचा विषय आहे रंगपंचमीच्या दिवशी चपला एकमेकांवर फेकून मारल्या गेल्या. मॅडम मी एक पुस्तक वाचतोय, जुनं पुस्तक आहे. त्यामध्ये असं सांगितलं गेलंय, की ज्यावेळेस व्हिक्टोरिया ब्रिज बनवण्याचा प्रस्ताव ब्रिटिशांकडनं मांडला गेला, त्यावेळेस नाशिककरांनी प्रचंड विरोध केला. त्यांचं म्हणणं होतं, की हा जो पूल आहे, तो गंगेच्या वरतून जाईल आणि पुलावरनं लोकं चपला घालून चालतील. मग आपल्या गोदावरीचा, मातेप्रमाणे असलेली गोदावरी, तिचा अपमान होईल. तर आम्हाला हा पूलच नको. आणि आज त्याच गोदावरीमध्ये अक्षरशः चपला एकमेकांवर फेकल्या आणि तिकडे मी बऱ्याच वेळा सुरक्षा रक्षकांशी बोललो. ते म्हणतात, की "सर, इकडे खूप कर्मचारी कमी कमी आहेत. आम्ही जर कोणाला बोलायला गेलो तर ते म्हणतात, की तुम्हाला उद्या बघून घेऊ, इकडे भेटा, तिकडे भेटा. गोदावरी, नाशिकची ओळखच गोदावरी आहे मॅडम. गंगा आहे. तर त्या तिच्या स्वच्छतेसाठी, तिचं पावित्र्य राखण्यासाठी महानगरपालिका काही उपाययोजना करते का? निश्चित करताय. पण तुम्हीच स्वतः आत्ता सांगितलं, की गोदावरीमध्ये परवा जो इन्सिडेंट झाला, ते जे होते ते नाशिककरच होते. सो मला असं वाटतं, की काहीशे कर्मचारी आणि काहीशे लोकप्रतिनिधी हे पुरतील का हो नाशिकच्या गोदावरीला सांभाळून आणि अविरल ठेवण्यासाठी? बिलकुल नाही. हे प्रत्येकाचं सर्वांगीण बरोबर कर्तव्य आहे. आहे. सो मी नेहमी जेव्हा माझं कुठलंही तुम्ही ऐकलं असेल आत्तापर्यंत हं, प्लॅटफॉर्म्सवरती, मी नेहमी म्हणते, की हा आपला कुंभ आहे. हं. अ सेन्स ऑफ बिलॉन्गिंगनेस अटॅच्ड विथ प्राईड हॅज टू बी देअर. का? कारण आपल्याकडे पाहुणे येणार आहेत बरोबर. आणि आपलं घर कसं राहायला पाहिजे. पाहुण्यांचं सोडा, घरातले मेंबर्सच असं वागत असतील, तर आय थिंक देअर इज लॅक ऑफ सिव्हिक सेन्स समवेअर एक्झॅक्टली. आणि नाशिककरांकडनं ही अपेक्षित नाही आहे. तर खरं तर कुंभामध्ये पुढे काय होऊ शकतं? आपण म्हणतो रिस्क आणि हं. रिस्क मिटिगेशन, राइट. बरोबर? तर ही एक रिस्क आहे, जी आपल्याच लोकांनी आपल्याच गोदावरीला पोज केलेली आहे. कारण परवा जो काही प्रकार घडला, त्याची माध्यमांनी देखील दखल घेतली आहे आणि ज्या पद्धतीने ते झालं, आता तो वर्ग होता कोण? तरुण वर्ग, कॉलेजची मुलं, एक्झॅक्टली. त्याच्यावर काही कारवाई होणार नाही का मॅडम? कारवाई केली, तरी इट वॉज अ मॉब. एक्झॅक्टली. किती जणांना तुम्ही जेलमध्ये टाकणार आहात? बरोबर. काय आहे ना, ही मेंटॅलिटी आहे. सिव्हिक सेन्स हा हं. सब्जेक्टिव्ह आहे बरोबर, किंवा क्लेanलीनेस हा देखील विषय सब्जेक्टिव्ह आहे, बरोबर. की तुम्हाला जे स्वच्छ वाटतं ते मला वाटेनच हं, असं नाहीये. हं. माझी स्वच्छतेची व्याख्या वेगळी असू वेगळी शकते. असू शकते. बरोबर. म्हणून आपल्याला एस-ओ-पीज जे आहे, हं. स्टँडर्ड ऑपरेटिंग एक एक्झॅक्टली, प्रोसिजर असते, एक्झॅक्टली. ते डिफाईन करणं खूप गरजेचं आहे. हं. जेव्हा आपण म्हणतो ए-आय कुंभ, तर यात अपेक्षित काय आहे? एस-ओ-पी फॉर जे नागरिक आहेत त्यांच्यासाठी म्हणताय? सगळ्यांसाठीच. ओके. व्हाय नॉट? कारण जे प्रदर्शन परवा झालंय, बरोबर. त्यात एवढं तर निश्चित आहे, की यूथला जे आपले नागरिक देखील आहेत आणि बरेचसे 18 वयोगटाच्या पुढचेच होते, जेवढं काही त्यात दिसलं. म्हणजे कुठेतरी आपल्या नागरिकांना, आपल्या यूथला वागावं कसं, याचं देखील ट्रेनिंग दिलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? ते कसं शक्य आहे? ते तर शाळेतनंच होणार ना. ते यूथ झालेत ना पण आता. त्यावर काय करणार? सो त्यावर त्यांनाही ट्रेनिंग देणार. कारण काय ते कसं आहे, शक्य आहे मॅडम? का नाही शक्य? हे बघा, तुम्हाला जॉब्स पाहिजेत, हं. हवेत ना? एक्झॅक्टली हवेत. मॅडम खूप माझ्याकडे जेव्हा आता कॉर्पोरेशनची मध्यंतरी खूप छोट्या प्रमाणातली भरती निघाली हं. फायरची, इंजिनिअर्सची, ओके, ते आले माझ्याकडे ओके. सांगायला, की भूमिपुत्रांना न्याय द्या. हं, ते कोण आहेत? ते यूथच आहेत. हं. यू वोंट बिलीव्ह 11,000 अर्ज आले आहेत 150 जागांसाठी. बापरे! अनुभवी, फ्रेशर्स वेगळे. नाशिकमधनं. हां, ऑल ओव्हर महाराष्ट्रातनं. ऑल ओव्हर बिकॉज महाराष्ट्र. त्याची ठीक. अट आहे, की डोमेसाईल महाराष्ट्रातलं पाहिजे. ओके. सो कोणतीही महानगरपालिकेतली गव्हर्नमेंटची जागा जी आहे, हं, ती हं, जर महाराष्ट्रातली असेल, हं.
तर सगळे महाराष्ट्रात राहणारे रहिवासी ते भरू हे शकतात फॉर्म. ॲप्लिकेबल आहे, बरोबर, अशी ती एक्झॅक्टली. अट आहे. बरोबर. पण नाशिकची मागणी नक्कीच हं. आमची देखील मागणी अशी आहे. त्यात आम्ही बघतो आहे, की त्यात नाशिककरांना कसा न्याय दिला जाईल. बरोबर, त्याला थोडा काळ जाणार आहे. बरोबर. पण जसं तुम्हीच आत्ता हं, सांगितलं, की इथे मॅनपॉवरची कमतरता आहे. हं, काम करताना देखील आपल्याला देखील अधिकाऱ्यांना देखील जर एखादा प्रोजेक्ट फास्ट हं, स्पीडनी हं. इम्प्लिमेंट करायचा आहे, बरोबर. तरीसुद्धा एका व्यक्तीची 18 तास, 20 तास काम करायची तयारी आहे. पण जे ॲक्चुअल मॅन अवर्स लागतात हं, एखाद्या प्रोजेक्टसाठी, तो हं. एकटा व्यक्ती नाही भरून काढू शकत. एक्झॅक्टली नाही, शक्य नाही. करेक्ट? काही काही जे काम असतं ते मॅन्युअल असतं. हं. काही इंटेलेक्चुअल असतं, काही टेक्निकल काही आहे. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असतं, काही एक्झॅक्टली. टेक्निकल असतं. हं, त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गॅप्स हं. आहेत त्या भरून काढण्यासाठी तो व्यक्ती आपल्याला भरणं नेमावा गरजेचं आहे. लागतो. बरोबर. वेळ कमी हं. आणि काम जास्त बरोबर. आणि इम्प्लिमेंटेशनचं काम जास्त असा हं. विषय आणि येणारे पाहुणे तर आहेत. बरोबर. त्यामुळे यात खरं तर सगळ्यांनी मिळून काम करणं अपेक्षित आहे. हं, हं. ते कसं होईल? अशा बिहेवियरनी तर होणार नाही. हं. त्यामुळे आम्ही असा विचार केलाय, सिटिझन्सपर्यंत आपण नंतर येऊयात. ओके. पण आमचे जे कर्मचारी आहेत, हं, आमचे जे ग्रेड 3, ग्रेड 4चे हं. एम्प्लॉईज आहेत, बरोबर. ड्रायव्हर्स आहेत, ओके. सफाई कर्मचारी आहेत, हे कदाचित आलेल्या यात्रेकरूंच्या आधी संपर्कात येतील. ओके. म्हणून आम्ही त्यांचं ट्रेनिंग करतोय. बरोबर. आणि व्हाय नॉट? आपण म्हणतो नाशिक हे टुरिस्ट डेस्टिनेशन झालं पाहिजे. मेडिकल टुरिझममध्ये हब झालं पाहिजे. इतर अनेक गोष्टी आहेत. पण जितकेही टुरिस्ट डेस्टिनेशन्स खूप चांगले आहेत आणि जिथे टुरिस्ट जातात, ते का जातात? कारण त्यांना तिथे वागणूक चांगली मिळते. बरोबर. त्यांना गाईड्स चांगले मिळतात. तर हे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत, हं. ते चांगले गाईड बनायला तयार आहेत का? हा माझा प्रश्न आहे. किती गाईड्सची गरज आहे मॅडम? मी यापूर्वी मॅडम एक व्हिडिओ बनवला होता, की कुंभमेळा बनवेल मालामाल आणि 15,00,000 नाशिककरांनी तो बघितला. त्यामध्ये मी सांगितलं होतं, तुम्ही नाश्ता विका, पाणी विका, कुंभाचे टी-शर्ट विका, काही पण विका. तुम्हाला म्हणजे वाहन सेवा तर ठप्प होणार आहे. म्हणजे बसेस वगैरे ह्या कशा जाणार? तुम्ही ट्रॅव्हल सेवा सुरू करा किंवा गाईड बना. गाईड बना नाशिककरांना. आपलं नाशिक नॉलेज कधी कामात येणार? आपण बाहेरच्या लोकांना गाईड करू शकतो. तर नाशिक महानगरपालिकेला अशा तरुणांची गरज आहे का? नक्कीच. आम्ही हे करणारच आहोत. पण त्यासाठी तरुणांनी वागावं कसं हे शिकलं पाहिजे ते आधी. कसं शिकवणार मॅडम? मला हाच मग एक प्रश्न आहे. त्याच्यासाठीच ट्रेनिंग आहे. तुम्हाला गाईड बनताना तुम्हाला नम्रता शिकवावी लागेल. एक्झॅक्टली. बोलायचं कसं शिकवावं लागेल. वागायचं कसं हेही शिकवायला लागेल. बरोबर. कारण आपण जेव्हा एखाद्या एम्प्लॉयमेंटची गरज असते, आपण जे शिकतो पुस्तकांमधनं आणि ॲक्चुअल ऑन द जॉब बरोबर. ट्रेनिंग घेतो, त्यावेळेस पुस्तकी ज्ञान हं. आणि ॲक्चुअल प्रॅक्टिकली तुम्ही जो जॉब करता त्याला बरोबर. लागणारं ज्ञान. म्हणून तर स्किल इंडिया काढलंय. एक्झॅक्टली. आत्मनिर्भर भारत का काढलंय? की जो वॉव! गॅप आहे, हं. व्होकेशनल ट्रेनिंग हं, हं. दॅट इज रिक्वायर्ड फॉर एनी टू बी एम्प्लॉयबल. मॅडम तेवढं ते तुम्हाला वाटतं का, की म्हणजे सगळ्यांसाठी ओपन आहे तो प्लॅटफॉर्म किंवा लोकांपर्यंत प्रबोधन त्याचं झालेलंच नाहीये, असं मला वाटतं. गव्हर्नमेंट बरेचसे प्रोजेक्ट काढतं, पण ते लोकांपर्यंत किंवा यूथपर्यंत जातच नाही. किंवा मी मागे मॅम स्किल इंडियाचं शोधत होतो, की यार कसं करणार, कसं करणार? कुठे ऑफिस आहे का? काय आहे? कोण मला गाईड करेल? पण मला असं कोणीच भेटलं नाही किंवा गाईड केलं गेलं नाही. तर मला असं वाटतं, की त्याचं प्रबोधन महानगरपालिकेअंतर्गत सरकारमार्फत होणं गरजेचं आहे. खरं तर ही शासनाची जबाबदारी आहे. बरोबर, पण आपण महानगरपालिका म्हणून म्हणजे मी जेव्हा हे काम सुरू करते, बरोबर. तेव्हा मला क्रॉस क्वेश्चन असं विचारलं जातं, की महानगरपालिका रोड, रस्ते, पाणी, खड्डे याच्यासाठी आहे. तुम्ही कशाला आय-टी याच्या हब व्यतिरिक्त काढता? बरोबर. तुम्ही कशाला स्किल युनिव्हर्सिटीसाठी प्रयत्न एक्झॅक्टली. करता? सो धिस इज एक्झॅक्टली ऑपोझिट. हं. हं, याचं हं. उत्तर हे आहे, की स्थानिकांना जेव्हा इंटरेस्ट आहे, यूथना बरोबर. जेव्हा इंटरेस्ट आहे, एक्झॅक्टली. तेव्हा त्यांना ती माहिती देणं हे पण माझं काम आहे. कारण राइट. जसं जग बदलतंय, तसं आपणही अपग्रेड व्हायला हवं, हा बरोबर. माझा मुद्दा आहे त्यात. हं, हं. की रोटी, कपडा, मकान और मोबाईल हो चुका है ना. बरोबर. एक्झॅक्टली. तर मग मीटर, गटार आणि रस्ते, पाणी याशिवाय महानगरपालिकेने निश्चितपणे आपलं जे नाशिकचं एक आपण म्हणतो की इंडियामध्ये सगळ्यात यंग कंट्री आहे हं, भारत देश. हं, त्याच्यातलं जे यूथ आहे, आपण हं. बघाल इंजिनिअर्स ऑलमोस्ट लाखभर बाहेर पडतात. बरोबर. पण ते थांबतात का इथे?
नाही. नाशिकमधनं लाखभर बाहेर पडतात. तुम्ही बघा ना, किती उत्तर महाराष्ट्राची राजधानी नाशिक आहे आज. हं, हं. आणि उत्तर महाराष्ट्रातनं नीट, जेईई आणि इतर इतके क्लासेस आहेत आज नाशकात. कितीतरी विद्यार्थी 11वी-12वी पासून नाशिकमध्ये शिफ्ट होतात. बरोबर. त्यामुळे यूथ वाढलेलं आहे. एक्झॅक्टली. त्याच्यावरती कोणाचा जाच नाही आहे, कारण ते आपली गावं सोडून इथे शिकायला आलेली हं. आहेत. इथे कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेतात. बरोबर. कॉलेजेस जाऊ द्या, जे काही नवीन फाउंडेशन, हं. प्री फाउंडेशन आणि बऱ्याच सो गोष्टी. कॉल्ड जेईई, हो. नीटचे क्लासेस निघाले आहेत. हं. त्याच्याकरता ते हॉस्टेलमध्ये थांबतात. बरोबर. आणि मग त्यानंतर हे जे दिसतंय आपल्याला चित्र, हं, एज्युकेशन हब म्हणून नाशिकचं नाव आहे. हं. पण हे जे विद्यार्थी येतात, जसं प्रत्येक ठिकाणी इंडक्शन ही एक प्रोसेस असते. ते इथे अभ्यास करायला आलेले असतात. मी असं नाही म्हणत, की बाहेरचे आलेलेच हे करतात. हं, नाशिकमधले देखील जे विद्यार्थी आहेत, हं. त्यांना पण जे यूथ आहेत, त्यांना काहीतरी डायरेक्शन पाहिजे. एक्झॅक्टली. ते सगळे एवढ्या प्रमाणात जेव्हा इंजिनिअर्स पास आउट होतात, एवढे जॉबलेस आहेत माझं म्हणणं, बरोबर, लाखभर लोकं. बरोबर. तर ते काय करणार आहेत? ते त्यांना एंटरटेनमेंट शोधणार आहेत, बरोबर. एंगेजमेंट शोधणार आहेत, एक्झॅक्टली. जॉब शोधणार आहेत. नाही तर ते नाशिक सोडून बाहेर कुठेतरी जाणार आहेत. हं. आणि मुळात आपला यूथ स्किल घेऊन काम करायला तयार आहे का? हा एक माझा दुसरा प्रश्न आहे. रिझन काय आहे? जेव्हा आपण प्लंबर शोधतो, तेव्हा प्लंबर मिळत नाही. हं, जेव्हा बिगारी, मेसन किंवा इतर खूप छोटे-छोटे कामं असतात, हं, हं, मॅन्युअल कामं असतात. हं. मग आपण त्यांना दोष देतो, की "अरे, हे इस्त्री कोण करतं सांगतं बरं?" जे काही शिकला नाही जो आपल्यापैकी इस्त्रीत कोण आहे? आयर्निंगमध्ये कोणी आहे का? नाही, यूथ तरी नाही जाणार मॅडम. का नाही जाणार? मॅडम, त्यासोबतच फक्त आयर्निंग नाही, मी एक गोष्ट अजून नोटीस केली, कोणाला शिक्षक पण नाही बनायचंय. सो दॅट इज व्हॉट आय एम सेइंग. अपॉर्च्युनिटीज खूप आहेत. पण यू आर बीइंग क्रिटिकल अबाउट की मला व्हाईट कॉलर जॉबच पाहिजे. हां, आणि नाशिकमध्ये मॅम असं आहे, की माझे तर बरेच मित्र मुंबई, पुणे, बंगलोरला पळून गेलेत. ॲक्चुअली नाशिकमध्ये पगार किती मिळणार? 15,000. iPhone कितीला येतो? ₹1.5 लाख. मग मुंबई आपल्या नाशिकच्या जवळ आहे. आपल्याला लगेच तिकडे ज्या येणारा ट्रेंड आहे, तो आपल्या सगळ्यांना इकडे नाशिकमध्ये दिसतो. आपल्याला त्या गोष्टी हव्या आहेत. मग यामुळे काय आहे, की लोनवर त्या गोष्टी घेणार, की पण त्याच्याने तुमच्या पालकांचं नुकसान होतंय. तुमचं स्वतःचं देखील नुकसान होतंय. तुम्ही कारण बघणार ना जेव्हा यूथ एखादा हां. व्यक्ती मुंबईत राहायला जातो, हं. तर त्याचं राहण्याचं, इथे-तिथे फिरण्याचं ह्याला खर्च लागतो. आणि तो काही आपल्या पॉकेटला होत नाही. रिझन काय आहे, जेव्हा तुम्ही घरी असतात, तुमची राहायची सोय असते, तुमचं जेवण ह्याच्यासाठी तुम्हाला चार्जेस भरावे लागत नाही. त्यामुळे जो कोणी हुशार असेल, तो इथेच राहून मायक्रो एंटरप्रेन्योर जरी बनला ना, तर चॅलेंज आहे माझं 5 वर्षानंतर मुंबईत गेलेल्याला आणि 5 वर्षानंतर नाशिकमध्ये बिझनेस सुरू केला. याची कंपॅरिझन करून बघा तुम्ही. मॅडम तुम्ही आधी का नाही भेटल्या? नाशिकला. मी शिकत होते. तुम्ही काय करत होतात मॅडम आधी? तुमच्याकडे बघून तुम्ही टीचर वाटतात. हे तर 100%. मी काहीच अभ्यास केलेला नाहीये. बट मला असं वाटलं, की नो. यू आर फ्रॉम दॅट एज्युकेशन बॅकग्राऊंड. बिकॉज आय कॅन सी की तुम्हाला त्या गोष्टीचं बरंच म्हणजे सिव्हिक सेन्स असेल, मुलांची जडणघडण असेल, त्या हं, गोष्टी हं, किती हं, गरजेच्या हं, याबद्दल तुम्हाला हं. बराचसा तुमचा अभ्यास मला दिसतो. बेसिकली मी आय-टी इंजिनियर आहे आणि सुपर्ब! एम-बी-ए झालेलं आहे माझं अरे मार्केटिंग वाह! फायनान्समध्ये. अरे आय वाह! हॅव बीन वर्किंग ॲज अ कन्सल्टंट विथ टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि त्यानंतर मी माझ्या वडिलांची शिक्षण संस्था आहे, ती ओके. सांभाळायला 2010 मध्ये नाशिकला परत आले. अरे वाह! ओके. आय रिझाइन्ड ॲज अ एस-ए-पी फायनान्स कॉस्टिंग कन्सल्टंट आणि मग नाशकात आल्यानंतर मी शिक्षण क्षेत्रात शिक्षण संस्था माझ्या वडिलांचे मी सांभाळते. श्री सप्तशृंगी शिक्षण संस्था म्हणून त्याची अध्यक्ष आहे आणि त्यात आयुर्वेद कॉलेजेस, स्कूल्स, आय-टी-आय. सो दॅट्स वाय आय हॅव मोर इन्क्लिनेशन टुवर्ड्स यूथ आणि आत्ताचे काही प्रश्न आहेत. कारण असंही नाही आहे, की तुम्ही एकदम शिखरावर पोहोचलात आणि तुम्ही अकॅडमिकली खूप एक्सेल केलं. तशा अनेक घटना आज तुम्ही नाशिक, मुंबई, पुणे अख्ख्या मेट्रो सिटीजमध्ये आणि भारतभर पाहताय, की अगदी उच्च स्थानावरती युनिव्हर्सिटी टॉपर होऊन देखील लोकं आत्महत्या करतात. कर लो दुनिया मुट्ठी में हा जो विषय आहे,
तो फार कुठच्या कुठे गेलेला आहे. मटेरिअलिस्टिक गोष्टी आणि डिस्ट्रॅक्शन्स इतक्या वाढल्या आहेत कारण एक्सपोजर आहे. मुळात आपल्याला करायचं काय आहे आणि हवं काय आहे याच्यातलं भानच नाही आहे, असं माझं स्पष्ट सोशल मीडिया मत तर खूप आहे. इम्पॅक्ट करतंय त्यावर. सोशल मीडिया करेल ना, पण एक सेन्स जो हवा, एज्युकेशन गिव्हज यू दॅट, बट हं, करंटली काय झालंय, त्याचं कमर्शियलायझेशन होऊन पालकांना पण काय पाहिजे, मार्क हवेत. हं, कॉम्पिटिशन हवी आहे. हं. त्याच्यामुळे तू हे क्लास लाव, असं करणं गरजेचं आहे. हा पण एक ॲटिट्यूड आहे. आय एम नॉट सेइंग द स्टुडंट्स आर रिस्पॉन्सिबल ऑर द यूथ इज ओन्ली रिस्पॉन्सिबल. मी म्हणते अख्खे आपण ज्या इकोसिस्टममध्ये आहोत, सगळे स्टेक होल्डर जेवढे हं, आहेत, हं, शिक्षक, पालक, विद्यार्थी, प्रशासन, हं. हे अख्खे कुठेतरी थांबून विचार करण्याची आज समाजात गरज आहे आणि म्हणून ज्येष्ठ महत्त्वाचे आहेत. जनरेशन गॅप आहे हा. म्हणजे जनरेशन गॅप हा असू एक द्या. असू शकतो विषय. जनरेशन गॅप असणारच आहे. तो कायम राहिला आहे. पण आत्ताच्या पिढीला ग्रो करताना काय-काय नेसेसिटीज आहे. कारण जर तुम्ही त्यांना प्रतिसाद आणि तसं वातावरण नाही दिलं, तर यू डोंट एक्स्पेक्ट देम टू वेट हिअर. आणि म्हणूनच प्रशासनातला एक भाग म्हणून मला असं वाटतं, की नाशिकची जर प्रगती करायची आहे आणि एक आय-टी इंजिनिअर म्हणून पण मला असं वाटतं, की माझ्यासारखे जे अनेक इंजिनिअर्स असतील, ज्यांना डिजिटल प्लॅटफॉर्म्स किंवा पुढे काही करायची इच्छा आहे, पण त्यांना इथे अपॉर्च्युनिटीज नाही आहे. नक्कीच त्यांना असं वाटतं, की आपण बंगलोरला जाऊयात. मग इथे ज्या गरजा त्यांच्या पूर्ण होत नाही, त्या आम्ही प्रशासनामार्फत, शासनामार्फत पूर्ण करायचा एक माध्यम म्हणून प्रयत्न करतोय. सुपर्ब मॅम. आणि हे काम महानगरपालिकेचं बिलकुल नाहीये. असं लोकं म्हणतात. ॲक्चुअली नाहीये ना? असं मी नाही समजत. मला कायम असं वाटलंय, की महानगरपालिका बेसिक गरजा पूर्ण करते ना. हं, हं. तुम्ही इथे राहावं. नाशिक शहर हे खूप वातावरणाने चांगलं आहे, बरोबर. मस्त आहे, छान आहे, हिल स्टेशन आहे, छान आहे, थंडावा आहे, हे सगळं लोकं म्हणतात. पण इथे सेकंड होम घेऊन राहतात. सीनियर सिटिझन्स भरपूर आहे. खूप लोकं पर्यटनासाठी येतात. वाईन कॅपिटल म्हणून येतात. हं. पण ते आल्यानंतर शनिवार, रविवार येतात आणि निघून जातात. नाशिकचा यूथ इथे थांबत नाही. कारणं बरीच आहेत त्यासाठी. हं, आय एम नॉट सेइंग, कारण काय आहे, यूथला फ्रीडम पाहिजे. हं, नाईट क्लबचं कल्चर हं. नाशिकमध्ये नाही आहे. नाहीये. त्यांना त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा असतो म्हणून ते मेट्रो सिटीजमध्ये इथे-तिथे पळतात. हं. इथे आपल्या पालकांजवळच आपण राहिलो, बरोबर. तर मग आपल्यावरती इतर लोकं खूप लक्ष ठेवतील. हं. हा एक त्यांचा प्रॉब्लेम बरोबर. आहे. पण मला कुठेतरी असं वाटतं, की हे बंधनं जी काही आहेत सोशली, ॲज अ पालक म्हणून तुम्ही हे ऑब्झर्व्ह केलं का? नाही. ॲज अ संस्था चालक म्हणून मी हे ऑब्झर्व्ह बरोबर. केलेलं आहे, ओके. की आणि कारण एक माझी सिस्टर आहे ती यूएसमध्ये. तिचं म्हणजे ती जेव्हा डिग्रीला गेली तेव्हापासून चालू होतं, की मला फ्रीडम हवंय, इथे एक्सपोजर नाहीये, मला तिकडे जायचंय. हां, म्हणजे जाऊन काय केलं? ती एम-एस करते बट ऑब्व्हियस हो, हो. पण आता पुढे काय? आता यूएसमध्ये काय चालू आहे आपल्याला माहिती आहे. एक्झॅक्टली. आता जी बरीच अ, मुलं भारत हं, सोडून गेली होती, ती हं. परत यायचं म्हणतायत. बरोबर. यू सी. सो म्हणून आपले सन्माननीय पंतप्रधान काय सांगताय? आत्मनिर्भर भारत आणि मायक्रो एंटरप्रेन्योर्स तयार करा. ही एक सिस्टम आहे, एक डोक्यात आपल्याला घातलेली प्रथा आहे आणि आपल्यासारखे जे गावाकडनं शहरीकरणाकडे वळलेली शहरं आहेत ना, त्यांच्या डोक्यात हे फिक्स आहे, की एक फिक्स पगार घ्यायचा, मग लग्न करायचं, हं. मग असं होईल, मग बरोबर. तसं होईल. ते एकदम चार्टेड आहे सगळं. एक्झॅक्टली. हां, पालकांचा अजूनही मध्यमवर्गीय पालक आणि संस्कृती असणारं आपलं शहर आहे. हं, ते पेज 3चं अजून इतका प्रभाव नाही, काही आहे. हं. पण तरीसुद्धा जी अपेक्षा एक बरोबर. मध्यमवर्गीय कुटुंबाला असते, की नाही बाबा माझ्या मुलांनी शिकावं, मग त्यांनी छानसा जॉब पाहावा, सेटल्ड. हं, हा हं, जो हं. सेटल्ड हा बरोबर. हा शब्द आहे ना, तो जितका छान वाटतो, की मी आता सेट झालो. म्हणजे ते मूल असतं ना, जेव्हा लहान असताना झालं, असं एक निश्वास असतो. तुम्ही त्यानंतर माझ्या मनातलं बोलताय त्याच्यानंतर मॅडम. मग मोठं झाल्यावरती आता माझी रिस्पॉन्सिबिलिटी संपली. ती संपतच नाही. तो असा एक ते मृगजळ आहे, जे आपल्याला बरोबर, मानसिकरित्या वाटतं, की आता बरोबर. आपलं सगळं सेट झालेलं आहे वगैरे. असं काहीही नसतं. कारण आयुष्यात संघर्ष हा कायम हं. आहे. बरोबर.
देअर आर सर्टन थिंग्स वी मस्ट ॲक्सेप्ट. तो ॲक्सेप्टन्स मोड जोपर्यंत येत नाही, हं, तोपर्यंत आपण पण कशात तरी जबाबदार आहोत. हं, सगळी जबाबदारी इतरांची आहे, माझी नाही. हा जो ॲटिट्यूड आहे ना, तुम्ही आता ट्रॅव्हल करताय नाशिकमध्ये, हं. मान्य आहे. आता युटिलिटीजसाठी खड्डे बरोबर. आहेत हं, आणि जेव्हा ट्रॅफिकचे प्रॉब्लेम्स आहेत, तर हे अचानक आले का? नाही. आपण गाडी चालवत असतो, तेव्हा कित्येक ठिकाणी आता माझा प्रभाग गंगापूर रोड आहे. हं. कधी तुम्हाला लेफ्ट टर्न फ्री मिळाला आहे? नाही, बिलकुल नाही. मग त्याच्यासाठी प्रशासन जबाबदार आहे का? बिलकुल नाही. त्याच्यासाठी कोण जबाबदार नागरिक आहे? जबाबदार आहेत. मग ते कोणी शिकवायचं आणि कसं येईल? मग आपण स्वयंसेवक, व्हॉलंटरी लोकं, तुमच्या आमच्यासारखे यूथ ज्यांचा आपण बरोबर, विचार करतोय, त्यांना उभं करूयात तिथे. बरोबर. आपण सांगू, इकडनं नाही, इकडनं जा. महानगरपालिकेकडे पैसे आहेत का मॅडम मानधन देण्यासाठी? काय सध्याची आर्थिक परिस्थिती आहे? मी स्वयंसेवक म्हटलं ना, ओके, व्हॉलंटरी. ओके. आपल्याकडे एन-सी-सी कॅडेट्स आहेत. बरोबर. सोशल सर्व्हिस नावाचा एक विषय असतो हं, आपल्याला हं. शाळेत. बरोबर. बरोबर आहे? हं, हं, हं. आणि एम-एस-डब्ल्यू करणारे विद्यार्थी देखील आहेत हं. आपल्याकडे. ओके. सो हे यूथ आहे ना, ते एंगेज राहिलं पाहिजे असं मला कायम वाटतं. आणि ते एंगेजमेंट्स कारण खूप ठिकाणी खूप पर्यायी आता अपार्ट फ्रॉम करियर ऑप्शन्स बरेच इतर आहेत, जे तुम्ही पण करता आहात. हं. सो आय एक्झॅक्टली, थिंक यू नीड अ टीम फॉर दिस. ही एक एक्झॅक्टली. हं. काय म्हणून आपण एक एक इकोसिस्टम अराउंड दी टेक्नॉलॉजी तयार झाली आहे. बरोबर. पण त्याचा ॲक्सेप्टन्स अजून ना पेरेंट्सला आहे किंवा ना शहरी लोकांमध्ये. अरे काय करतो? मी मॅडम खूप टॅलेंटेड मुलं बघितलेत आणि खूप प्रचंड टॅलेंट आहे. म्हणजे सगळ्याच गोष्टींचं जी काही त्यांच्याकडे कला असेल, पण त्यांच्या डोक्यात एकच आहे, की यार मला जॉब घ्यायचा आहे, मला सेटल व्हायचं आहे. मला ह्या सेटलमेंट ह्या गोष्टीचा मला प्रचंड राग आहे. माझं असं मत आहे, की कोणीच कधी सेटल होऊच नका. तुम्ही वाहत जा. जसं लाईफ घेऊन जाते ना, तुम्हाला जे करायचं आहे ना, तुम्ही एक ध्येय घ्या आणि त्या दिशेने पण तुम्ही चालत राहा. तसं होत नाही. ते क्रिएटिव्ह माइंडसाठी होतं. हं. पण जे अ, अ, काय म्हणतात आपले जे पुरोगामी विचाराचे किंवा एक सेट पद्धतीने ज्यांचं माइंड फ्रेम झालेलं आहे ना, की बरोबर. जो बऱ्याच वर्षांचा शिकवणी जी आहे आपली, अ, गुरुकुलानंतर जी शिकवण्याची पद्धत झाली, वी हॅव बीन टेम्ड, की आपल्याला सर्व्हिस करायची, आपल्या लोकांच्या अंडर काम करायचं आहे. सो ती मानसिकता बदलण्याकरता खरं तर आपले पंतप्रधान खूप प्रयत्न करताय, की तुम्ही जॉब करणारे नाही, जॉब बट देणारे व्हा. इफ यू सी आवर एज्युकेशन सिस्टम, सो हा तर एक ट्रॅपच म्हटला जाईल मग. म्हणून तर आपण एन-ई-पी आणलंय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी इज ॲक्चुअली लुकिंग फॉरवर्ड टू दॅट, की आपण जे सेक्शन्स केलेले आहेत, ते प्री प्रायमरी टू ग्रेड 3, 3 टू 8 एलिमेंटरी एज्युकेशन आणि मग 9 टू 12 अलाँग विथ द स्किल्स. सो हळू आपण स्किल बेस्ड लर्निंगकडे जाणार आहोत ओके. आणि तेच 30 वर्षानंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी रिवाईज झाली. म्हणजे जी काही आता पिढी पहिली हं, एन-ई-पी हं. शिकून बाहेर पडेल, ती माझ्या मते ती 2047 मध्ये असेल. ओके, जेव्हा 100 वर्ष भारताला पूर्ण होतील ओके. स्वातंत्र्याचे. आपल्या पॉडकास्टचा हा विषय नाहीये, बट आपण एज्युकेशन सेक्टरला हात लावलाच आहे. तर टी-ई-टीची टेस्ट झाली होती. 89% टीचर्स फेल्ड इंटू इट. ओन्ली 11% आणि आत्ता मॅडम आम्ही वेगवेगळे कॅम्पेन करतो. बेसिकली आय रन इव्हेंट कंपनी आणि त्यामधनं आम्ही सी-एस-आर कॅम्पेन्स करतो फॉर व्हेरियस ब्रँड्स लाइक Colgate, Mahindra आणि काहीतरी अवेअरनेस कॅम्पेन. सो रिसेंटली वी हॅड मेन्स्ट्रुअल हायजीन अवेअरनेस कॅम्पेन अँड विथ Colgate वी हॅड ब्राईट स्माईल, ब्राईट फ्युचर कॅम्पेन, की त्यामध्ये आपण मुलांना जनरल ओरल हायजीनचं आपण एज्युकेशन देणार. आणि मागे आम्ही डिजिटल लिटरसी कॅम्पेन केलं होतं. त्यासाठी डेलने आम्हाला स्पॉन्सर केलं. दॅट वॉज टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम. मॅम लिटरली टीचर्स जे आहेत, चांगल्या शाळांमधलेही बऱ्याच टीचर्सला त्यांच्या फोनवर लाईट बिल भरता येत नाही. बऱ्याच टीचर्सला मॅपवरती दुसरं लोकेशन ओपन करता येत नाही. म्हणजे त्यांना Pinterest काय आहे हे माहीत नाही. त्यांना नॉर्मल गोष्टी पण सो बऱ्याच दॅट्स व्हाय टीचर्सला आय माहीत सेड नाही आणि मग ट्रेनिंग इज ऑलरेडी रिक्वायर्ड. त्यांनाच स्किल्स नाहीये, ते मुलांना काय शिकवणार? हो ना, मग ट्रेनिंग रिक्वायर्ड आहे ना. मी हेच सांगते तुम्हाला, की वी नीड ट्रेनिंग, ट्रेनिंग, ट्रेनिंग अँड लॉट्स ऑफ ट्रेनिंग ॲट एव्हरी स्टेज बिकॉज दे आर नॉट अपग्रेडिंग देमसेल्व्स ॲज द वर्ल्ड इज मूव्हिंग फॉरवर्ड. मग नाशिक
ला जे यूथ एक्सपेक्ट करतंय ना, की आणि अजून एक गोष्ट आहे. हं, मागे एम-के-सी-एलचे आपले विवेकजी सावंत आले होते. हं, त्याच्यामुळे बिंग एन एज्युकेशनिस्ट आय आस्क्ड हिम, हं, आपल्या पुढच्या पिढी म्हणजे जी नवीन जनरेशन हं, म्हणतो किंवा ते अल्फा, गामा, बीटा काय आहे हं, त्याच्यात हं, हं. आपल्याला असं वाटतं, की आता नवीन जेनझींच्या पुढचे. लहान हां, हां, लहान पोरं जे आहेत ते काय हुशार आहे, काय स्मार्ट आहेत वगैरे, वगैरे. ते हं. ॲक्चुअली आहेत बरोबर, आणि त्यांच्या वयात कदाचित आपण खूप डम असू. बरोबर. असं पण वाटतं कुठेतरी. पण ते होत असताना मी एक प्रश्न केला होता, की एक्झॅक्टली वेअर इट इज गोइंग रॉंग? आर वी नॉट एबल टू कारण तू जर बघशील, हं, घरात लहान मुलं असतील किंवा इव्हन शाळेत जाणारे असतील किंवा काय असं, "मला बोर होतंय." हे जे वाक्य आहे ना, ते तुम्ही इतक्यांदा ऐकाल लहान मुलांकडनं, की मला बोर होतंय. का बोर होतंय? त्यांना इंटरेस्टच नाही आहे आजूबाजूला काय होतंय त्याच्यात. ना आजूबाजूच्या लोकांमध्ये आणि त्यातल्या त्यात एखादं लग्न, एखादी काहीतरी कार्यक्रम, एखादा इव्हन धार्मिक कार्यक्रम असेल, तर दे आर लीस्ट बॉदर्ड. तर हे का घडतंय? कारण त्यांचं कनेक्शन नाहीये, त्यांचं बिलॉन्गिंगनेस नाहीये. तर मी कायम काय म्हणते, की कुंभामध्ये सगळ्यांना वाटलं पाहिजे, की कुंभ आपला आहे. अगदी नागरिकांपासून यूथपर्यंत. सो माय थिंग इज पुन्हा मी कुंभवरती येते. कारण हे एज्युकेशनकडे ड्रॅग होत चाललाय पॉडकास्ट असं मला वाटतंय. आय एम इंटू ॲडमिनिस्ट्रेशन आणि कुंभ पार पाडायचा आहे. मग यावरती त्यात मॅडम मला एक इनपुट असं द्यायचं आहे, की तुम्ही जे लहान मुलांचं म्हटले, मला असं वाटतं कुंभही असेल किंवा लहान मुलं असतील, ह्या सगळ्या गोष्टी इमोशनवरती डिपेंड आहेत. इमोशन जागृत करणं गरजेचं आहे. आत्ताची जी मी लहान मुलं बघतोय ना, अगदी लहान जी तुम्ही म्हणताय, ती कुठेतरी भावना शून्य होत चालली आहे. म्हणजे मी ज्यावेळेस कॉलेजला असताना प्रवास करायचो बसने, त्यावेळेस एखादे आजी-बाबा कोणी जर मला उभे राहिलेले दिसलेत ना, मी त्यांना म्हणायचो, की तुम्ही बसा. मी लिटरली आत्ताही कधी बसने प्रवास करतो, ती मुलं, ती लोकं उभं राहायला नाही ते लोकं नाही. म्हणजे त्यांच्या मनात ती भावनाच नाहीये, की आम्ही बसलोय ना, आम्ही बसलोय. आय विल टेल यू व्हॉट हॅपन्स. असं नाहीये. आत्ता आपण इंटरनेटवरती असतो रील. किती अटेन्शन स्पॅन आहे आपला? कमी-कमी होत गेलेला आहे. हं, एखादी गोष्ट पाहण्याचा किंवा ती ग्रॅव्हिटी करण्याचा, रजिस्टर करण्याचा. त्यांना समजतच नाही. दे आर इग्नोरंट अबाउट व्हॉट इज गोइंग अराउंड. हं, असं नाही की त्यांना माहीत नाहीये. त्यांनी पाहिलंच नाहीये आजी-आजोबांना. हं. हे कळतंय का? बरोबर, त्यांनी रजिस्टरच नाही केलं की ते अरे आजी-आजोबा आहे आणि ते उभे त्या थॉटपर्यंत ते जातच नाहीये. हं. आपल्याला असं वाटतं पाहताना, बरोबर. की अरे बघा, त्यांनी सांगितलं पण नाही, त्यांनी मदत पण नाही केली. हं, पण त्याचा अप्रोच कॅज्युअल वाटेल कारण ते रजिस्टरच नाही केलं आजी-आजोबांना हं, आणि ना त्यांनी बसायची तर दूर गोष्ट आहे हं. अजून. बरोबर. सो अटेन्शन स्पॅन इतका कमी आहे की दे आर ड्रिफ्टिंग इन थॉट्स. हं. त्याच्यामुळे ती त्यांची चूक बरोबर. आहे का? राइट. हो पण आणि नाही पण. एक्झॅक्टली. सो वी नीड टू रिव्हर्स अँड वी नीड टू टेक देम बॅक. सो हे जे काही फॅन्सी वर्ड्स आहेत, डिजिटल डिटॉक्स आणि वगैरे, वगैरे जे ओके. वेलनेसमध्ये आता क्रिएट केले गेले आहेत. कारण बरोबर, त्याची खरंच गरज आहे. कारण फॅन्सी नसलं तर लोकं येणार नाही. बरोबर. एकदम सिंपल गोष्ट आहे. इतक्या धकाधकीच्या जीवनामध्ये तुम्ही रामकथा ठेवा. त्याला हं. यूथ येतील का? नाही येणार, बिलकुल नाही. हां. पण त्याच ठिकाणी तुम्ही एखादा म्युझिक कॉन्सर्ट ठेवा. हं. ट्रेंडिंग, बरोबर. सैराराचा. हं. येतील ना? 100% सो दॅट्स द डिफरन्स. द प्रॉब्लेम इज तुमचा एंटरटेनमेंट कोशंट चेंज झालेला आहे. बरोबर. आधी रामायण आपण रविवारी बघायचो, महाभारत हं. बघायचो. बरोबर. त्यात मजा होती कारण आपण कुटुंबासोबत बघत होतो. तो टाईम आपण स्पेंड करत होतो एकमेकांबरोबर आणि सुट्टी असायची. हं. ती एक वेगळी मजा असायची. बरोबर. पण त्याची किंमतच आज राहिली नाहीये. हं, एक दुसरं माझं म्हणणं याच्यावर असं आहे, की हं, अबंडन्स हा शाप आहे. हं, मुबलकता असणं हे एक प्रॉब्लेम होत चाललाय. हं, कारण त्याच्याने आपण रिसोर्सेसची किंमत विसरतो. हं. व्हॅल्यू कमी होते. बरोबर. बरोबर? त्याच्यामुळे आजकाल आपण म्हणतो ना, "अरे कोणाला फुकटचं ज्ञान नाही द्यायचं बाबा." हं. त्याला त्याची किंमतच नाही. अरे मी कितीदा बरोबर. सांगतोय. म्हणून असं फुकट ॲडव्हाइस द्यायचं नाही. ठीक आहे. मॅडम आता आपली यावरती 5 तास चर्चा केली तरी मला असं वाटतं मी घरी आईसोबत चर्चा करतोय एकदम म्हणजे तुम्ही मनमोकळ्यापणाने सगळ्या गोष्टी सांगताय. आपण कुंभमेळ्याच्या विषयाकडे येऊ मॅडम. सध्या तुम्ही नाईट लाईफबद्दल बोललात. मॅडम 10 नंतर नाशिकमध्ये काहीच भेटत नाही. म्हणजे खायला पण भेटत नाही.
10 वाजेनंतर. असं कोणी सांगितलं? सगळी दुकानं बंद असतात. सगळं काही बंद असतं मॅडम. अरे, पण सगळे मागवतात Zomatoवर. मॅडम भाविक येणार आहे, कुंभमेळा आहे, लोकं रस्त्यावर असतील, त्यावेळेस काय करणार? त्यावेळेस ओपन असेल सगळं. आणि सगळ्यांची इच्छा आहे, की यावं दुकानं 10 ते आणि 11 ते व्हावे, जरी 12 असलं व्हावे. तरी हां. 24/7 चे कॅफेटेरिया आहेत ना तुम्हाला. मॅडम त्यामध्ये ₹500, ₹1000 द्यायला परवडणार आहे का एका वेळेच्या जेवणासाठी? मग वडापाव भुर्जीची गाडी असते 3 वाजेपर्यंत. त्यांना पण काढून देतात मॅम. पहाटे. काढून देतात. कुठे असतात? तुम्ही ट्राय केलेत का पहाटे? तुम्ही शोधा, तुम्हाला सापडतील. मुंबईत सापडतात तर नाशिकमध्ये पण सापडतील. त्यांना तर अनधिकृत म्हणतो आपण. हो, अर्थात. कारण मेजॉरिटी नाशिककरांना ते नकोय. आम्ही मेजॉरिटी बरोबर आहे. आमची अपेक्षा एवढीच आहे, की दुकानं सगळं काही 12 वाजेपर्यंत चालू असावं. ठीक आहे, गुन्हेगारी 10 पर्यंतही होऊ शकते. पुढच्या 2 तास आपलं पोलीस प्रशासन स्ट्राँग आहे. अशी मागणी नाशिककरांनी कुठेच केली नाहीये. मी पॉडकास्टच्या माध्यमातून करतोय. ते तेवढे नंबर्स आले पाहिजे. ओके, मेजॉरिटी. मेजॉरिटी. मॅडम यावरनं विषय येतो, की तुमचं नाव कुठेच नव्हतं, की आपल्या महापौर ह्या असतील. इकडे म्हणजे कोणाकोणाचे वेगवेगळे विचार होते. हे महापौर होतील, ते होतील, ते होतील. मीडियाने तर माझंच नाव लावलं होतं. नाही मॅम, जेव्हा कन्फर्म झालं, की तुम्ही येणार आहे तेव्हा लावला. मी तर बऱ्याच वेळा तुमच्या बीजेपी कार्यालयातही गेलो होतो. नावांची वेगळीच चर्चा होती. हं. बट कुठून तुमचं नाव आलं गेलं? का याच्यामागे काही गुपित आहे का? गुपित नाहीये. सर्वश्रुत आहे. अच्छा. पार्टी विथ डिफरन्स. एक्झॅक्टली. त्यामुळे कार्यकर्ता काय करतोय याची चांगली नजर असते आमच्या सगळ्यांचीच पक्षाची. ओके. आणि नक्कीच मला असं वाटतं, की ही अपॉर्च्युनिटी मला जी पक्षाने दिली आहे, त्याचं नक्कीच आपल्याकडच्या यूथकडनं, नाशिककरांकडनं एक वेगळी अपेक्षा आहे आणि ती मला समजते, त्याची जाणीव आहे. त्यामुळे काम करत असताना किती वेळ द्यायचा आहे याचा मी कधीच विचार केला हं, नाही. ते हं, काम होणं महत्त्वाचं आहे. आय हॅव ऑल्वेज बिलीव्ड, हं, की क्रेडिटवर खूप होतं हं, व्हेन इट कम्स टू पॉलिटिक्स, हं, पी-आर, हं, प्रमोशन. हं. पण जे ज्यावेळेस गरजेचं असतं ते त्यावेळेस होणं गरजेचं आहे. त्या शहरासाठी, त्या बरोबर, अ, व्यक्तीसाठी म्हणा किंवा त्या सिच्युएशनमध्ये. बरोबर. मग ते कोणी केलं याच्यापेक्षा ते झालं हे जास्त महत्त्वाचं आहे. मग कोणी केलं कॅन बी डिसाइडेड लेटर. हं, त्यामुळे ते कसंही असो ते होणं. आपण म्हणतो ना, की एक ध्येय ठेवून डिटरमिन्ड तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली, तर ते झालं पाहिजे. आणि तुम्ही जसं म्हणालात, की अचानक तुमचं नाव आलं किंवा अचानक काहीच होत नसतं बरोबर. पक्षामध्ये. ओके. पक्ष हा कन्सिस्टंटली पाहत असतो तुमच्याकडे. हं, जसं आता तुम्ही राज्यसभेच्या नावांमध्ये पण पाहिलं असेल, हं. की बरोबर. चर्चेतली नावं वेगळी होती आणि अचानक 2 नावं अशी हं, एकदम आउट ऑफ द ग्लॅमर आली. बरोबर. कारण ती कार्यकर्त्यांची आहे. हं, बी-जे-पी हा पक्षच मुळात कार्यकर्त्यांनी बांधलेला आहे हं. आणि त्याच प्रिन्सिपल्सवर काम करतो. बरोबर. आता हे चायनीज विस्परसारखं आहे हं, किंवा आपल्या मातृभाषेत सांगायचं तर कानगोष्टीसारखं आहे. हं, काय? की आमचे नरेंद्रजी मोदी जे हं, पंतप्रधान आहे, हं, प्रधानसेवक, हं, ते एखादी गोष्ट सांगतात. हं. ती खाली येत, 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 येत ती वेगळ्या पद्धतीची होते. भारतीय जनता पार्टी, अटल बिहारी वाजपेयी ज्या तत्त्वांवरती भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली, त्याच तत्त्वांवरती आज आपण चालते का पार्टी? काय मत आहे तुमचं? कारण आज सोशल मीडियावरती अँटी बीजेपी वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे मी अक्षरशः बघतो, की तुम्ही बघत असाल कदाचित अँटी बीजेपी कॅम्पेन चालवले जातात. लोकं वेगवेगळ्या पद्धतीने शिव्या देतात आणि त्यांचं म्हणणं आहे, की तत्त्व सोडलेले आहेत बीजेपीने. तुमचं काय मत आहे याच्यावर? जसं आपण म्हटलो मगाशी, हं, की जसं-जसं वर्ल्ड इव्हॅल्युएट होतंय, हं, तसं-तसं आपल्या गोष्टी इव्हॅल्युएट व्हायच्या हं. आणि ह्युमन इज ऑल अबाउट इव्होल्यूशन. एक्झॅक्टली. इवन ह्युमन ब्रेन इज ऑल अबाउट इव्होल्यूशन. सो व्हेन इट कम्स टू पॉलिटिक्स, इट इज हं. ऑल्सो अबाउट इव्होल्यूशन. ओके. कारण आमच्याकडे एकच आहे फक्त. सत्ता असते. हं, मग ती कशी मिळवायची असा प्रश्न नाहीये. हं, पण ॲट द एंड ऑफ द डे जर तुम्हाला 370 सारखे निर्णय घ्यायचे आहेत. हं, तुम्हाला जर
आपल्या नागरिकत्वाचे निर्णय घ्यायचे आहेत हं, आणि तुम्हाला 3 तलाकसारखे निर्णय घ्यायचे हं. आहेत, तर त्यासाठी मेजॉरिटी आणि सत्ता लागतेच. जो जीता वही सिकंदर. त्यासाठी म्हणलेलं आहे. आणि ते आल्यानंतर काय करायचं आहे आणि आपलं ध्येय काय आहे, हे न सोडता बाकी सगळं ठीक आहे. आता जरी तुम्ही नाशकात बघितलंत, तर आम्ही युतीमध्ये नाही लढलो. पण आम्ही जेव्हा सत्तेत आलो, मेजॉरिटीत आलो, तरीसुद्धा आम्ही युती केली. बरोबर आहे ना? बरोबर. एक्झॅक्टली. ती का केली? कारण आपल्याला ध्येय कुंभाचं आहे. हं, आपल्याला सगळेच सोबत लागणार आहे. सगळे आणि जर तुम्ही पाहिलंत तर नाशिकमध्ये आपल्या राष्ट्रवादी पक्षाने देखील बिनशर्त पाठिंबा दिला. हं. तर हे का झालं? कारण नाशिककरांना कुंभ सक्सेसफुल करायचा आहे. सक्सेसफुल करायचं आहे म्हणजे काय? निधी येणार आहे. पण त्यात शाश्वत आणि पर्मनंट नाशिकचा विकास कसा होईल यावर आम्ही सगळे एकत्रित काम करतोय. ओके. मॅडम, सत्तेत येण्यासाठी बऱ्याच वेळा भारतीय जनता पार्टी हिंदुत्वाचा मुद्दा आणते आणि तुम्हाला वाटतं का बीजेपी ही सेक्युलर पार्टी आहे? हिंदुत्वाचा मुद्दा. मुळात माझं असं म्हणणं आहे की हिंदू म्हणजे काय? हं. हिंदुत्वाची व्याख्या काय आहे तुमच्या मते? माझ्या मते नाही, ते सर्वश्रुत सगळ्या बरं. प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. ती लाईफस्टाईल आहे. हिंदुत्व हे कुठला धर्म नाही आहे. इट इज अ लाईफस्टाईल आणि सगळ्यांना जो सांभाळून घेतो, कारण आपण सहिष्णुतेबद्दल पण खूप हं, बोललो आहोत. हं, मला असं वाटतं सहिष्णुता नसती, तर आता जे मायनॉरिटीज आहे एवढे फ्लरिश होत आहे, हं. ते कधीच एवढे मेजॉरिटीत आले नसते. बरोबर. त्यामुळे हिंदुत्व ही जगण्याची कला किंवा आपण एक म्हणू की जगण्याचं माध्यम आहे. मग तुम्ही कोणाची पूजा करताय, पूजन करताय, कोणतं माध्यम आहे त्याच्याविषयी हिंदुत्व सांगत नाही. तुम्ही कसं वागायचं आणि कसं जगायचं याच्याविषयी आपण सांगतो. त्यामुळे हेच हिंदुत्व आहे. कुंभमेळा सर्वांचा सण आहे, हो. मुसलमानांचाही. हिंदुत्व आहे. मुसलमानांनी जरूर यावं. पण मॅडम, असं जे भारतीय जनता पार्टीचे अ, नितेश राणे सर आहेत, त्यांनी म्हटलं की कुंभमेळ्यामध्ये कुठल्याही मुसलमानांना काही विकू देऊ नका, हिंदूंकडूनच खरेदी करा, हो. असं त्यांचं स्टेटमेंट एकदम, होतं. एकदम खरं आहे. हं, मी तुम्हाला सांगते त्यांचं स्टेटमेंट ते आहे. हं, मी आता दुसरा एक विषय सांगते. हं, जिथे-जिथे धार्मिक अस्मितेचा प्रॉब्लेम क्रिएट होतो ना, हं, तिथे-तिथे हे विचार प्रखर होतात. म्हणजे हं, आजच सकाळी जी मी अतिक्रमणची कारवाई केली आहे, हं, ती अशी केली आहे, की 3 गायींचे कत्तल केले गेले हं. आणि तेही मंदिराच्या बाजूला. तर मग या गोष्टींना आपण कसं घेणार? तिथे कारवाई तर झालीच पाहिजे. तुम्ही कधी बघितलेलं आहे का, की मशिदीजवळ वडारींनी डुकरं पाळलेत? हे होतंय का? नाही, असं तर काही लक्षात मग नाही. मंदिराजवळच कत्तलखाना का? मॅडम, असं तुम्ही बोलतायत, पण बीफ एक्सपोर्टमध्ये इंडिया तिसऱ्या क्रमांकावर आहे करेक्ट. आणि आत्ताच 30 करोड व्हॉट रुपयाचं इज बीफ? डोनेशन आता. व्हॉट इज बीफ? बीफ फक्त मॅम बीफ आहे ना, यामध्ये गोमांसही आलं. नाही. गोमांस विक्रीचं लायसन्स दिलं जात नाही. दॅट इज द प्रॉब्लेम. बऱ्याच गोमांस वेळा मॅडम विक्री माझं करणं जी. हे अलाउड नाहीये हं, आणि जिथे-जिथे गोमांस सापडतो, तिथे आपले जे काही हिंदुत्वावरती, धर्मावरती काम करणारे आहेत, बजरंग दलाचे आहेत, कार्यकर्ते आहेत, ते जाऊन ते पकडतात. म्हणून हे सगळे पळतात. जर त्यांच्याकडे लायसन्स असतं, तर ते कशाला पळतात? बरोबर. बीफ सिंपल. म्हणजे काय? बीफची व्याख्या जे काही लायसन्सिंगमध्ये आहे, त्यात नमूद केलंय, पण त्यात गोमांस नक्कीच नाहीये. आता तुम्ही मायक्रो एंटरप्रेन्योरशिप बद्दल बोलला. कुंभमेळ्यामध्ये असा कुठला व्यवसाय, की जो तुम्ही माझ्या जागी असता तर केला असता? तुम्ही महापौर नसतात आणि तुम्हाला एक व्यवसाय करायचा आहे कुंभमेळ्यात, तर तुम्ही असा कुठला बिझनेस केला असता? नक्कीच. इतके सारे बिझनेस आयडियाज आहेत, ओके. की कोणता करावा आणि कोणता नाही. मी जर चांगलं कुकिंग स्किल असतं, तर मी काहीतरी वेगळा
पदार्थ बनवून खाऊ घातला असता पर्यटकांना. महानगरपालिका तो विकू देणार का? का नाही देणार? आम्हीच स्टॉल लावणार आहे. आम्ही बचत गटांना देऊ, आम्ही NGOजला देऊ, आम्ही घरगुती व्यवसाय किंवा जे काही गृहउद्योग करणाऱ्या अजून महिलांना काय करू देऊ, शकतो? युवकांना देखील देऊ. अजून काय करू शकतो म्हणजे स्काय इज द लिमिट फॉर युअर इमॅजिनेशन. सोव्हेनिर्स म्हणजे वाटा. कोणाकडे जर काही आयडिया आहे, नाशिकचे सोव्हेनिर्स वाटा. सोव्हिनियर्स बॉन्ड. नाही. सोव्हेनिर्स तुम्ही बाहेरगावी देशी जातात, तेव्हा तिकडनं मॅग्नेट्स आणतात ना, हां, चिटकवायला फ्रिजवर. हां, हां. तसे नाशिकचे मॅग्नेट तयार करा. ओके. करू शकता ना? एक्झॅक्टली. सुलाची बाटलीचं मॅग्नेट तयार करा. ओके. करू शकता. जो कुंभचा लोगो आहे त्याचा मॅग्नेट तयार करा. ओके. अनेक गोष्टी आहेत त्या तुम्ही करू शकतात. कारण इथे येणारा यात्रेकरू काहीतरी तर घेऊन जाईल. तो ओपनली आपण विकू शकतो. त्यासाठी महानगरपालिकेचं किंवा कोणाचं काही बॉदरेशन नसेल. तुमचे बॉदरेशन का असेल? ओके. वी आर गिव्हिंग यू अ स्टॉल. ओके. नाही, स्टॉल व्यतिरिक्त मी म्हणतोय. कारण स्टॉल स्टॉल तर व्यतिरिक्त अलॉट तुम्हाला केलेल्याच जिथे लोकांना तुम्हाला मिळेल. विकायचंय तिथे तुम्ही विका. ओके. आम्ही का तुमच्यावर बंधनं करू? दॅट इज युअर क्रिएटिव्हिटी. तुम्ही एक्झॅक्टली. कॉलेज रोडला तुमचा गाळा घेऊन विका. आमचं काहीच म्हणणं नाही. ओके. नाईस मॅम. मॅम अजून सध्या नाशिकमध्ये आम्ही सगळे स्कूटीवर फिरतो. सगळीकडे बघितलं की रस्त्यांची कामे जोरदार चालू आहे. प्रचंड सगळीकडे खोदलेलं आहे. सगळी कामं एक साथच निघालेली दिसतायत. त्यामुळे प्रचंड धूळ सगळीकडे आहे. नेमकी नाशिकबद्दल असं व्हिजन काय? काय डेव्हलपमेंट कुंभमेळ्यात बघायला मिळणार आहे? काय आहे, आपण कुंभाचे खरं तर एकूण 50 रस्ते प्रपोज केले होते. एकूण 60. पण त्यापैकी ट्रॅफिक आणि इतर सगळं पाहता आत्ता फक्त 28 आणि काही रस्ते मंजूर झालेले आहेत. ते मुख्य मार्ग आहेत. जिथे मॅक्सिमम टुरिस्ट किंवा मॅक्सिमम जे पर्वकालातील ट्रॅव्हलिंग होणार आहे, नाशिक आणि त्र्यंबकमधलं, हं. ते धरलेले आहेत. आणि त्यामध्ये युटिलिटीज असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ MNGLचं काम आहे. आधी हं. जर तुम्ही पाहिलं तर नाशकामध्ये बोंबाबोंब होती, हं. की रस्त्याचं काम करतात आणि मग नवीन रस्ता खोदतात. हं. आता आम्ही रस्ता करतच नाही आहे. तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही आधी खोदून घेतोय, ओके. सगळ्या युटिलिटीज टाकतोय ओके. आणि मग रस्ता करणार आहोत. हं. सो देर आहे दुरुस्त आहे. ओके. आत्ता तरी करणं गरजेचं आहे. म्हणून ज्या युटिलिटीजचं काम चालू आहे, तुम्ही बघितलं की प्रचंड प्रमाणात मागच्या काळात जेव्हा आम्ही लोकप्रतिनिधी होतो, पण मध्ये 4 वर्षाचा प्रशासकीय काळ जो गेला, त्यामध्ये एक आपण म्हणू शकतो नैराश्य लोकांमध्ये हं. हं. निर्माण झालं. हं. कारण तो कॉन्फिडन्स आणि ते ॲडमिनिस्ट्रेशन, प्रशासन आणि लोकांमधला मिसिंग समन्वय होतं. मिसिंग होता. बरोबर. आणि त्यामुळे चाललंय काय हं. याची कोणाला कल्पना नव्हती. म्हणूनच मी महापौर म्हणून जबाबदारी समजून एक पत्रसंवाद सुरू केला. बरोबर, बरोबर. तो पण आत्ता मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने सुरू केला. आणि तो सुरू करण्याचं कारणच हे होतं, की बऱ्याचदा जेव्हा बातमी म्हणून एखादी गोष्ट हं. लावली जाते बरोबर, वर्तमानपत्रांमध्ये, त्याच्यावरती फक्त असं एक हेडिंग येतं किंवा ती फॅक्च्युअल गोष्ट असते. बरोबर. त्याच्यामागचा विचार नाही कोणी एक्सप्लेन करत. हं. हं. इट इज कन्सिडर्ड ॲज अ फॅक्ट. हा निर्णय घेण्यात आला. हं. बरोबर. बस. पण तो का घेतला? हं. हे सांगायला मला काहीतरी संवाद सुरू करणं गरजेचं होतं. कारण हा जो प्रशासकीय काळ गेला, त्यामध्ये कुठेतरी देअर हॅज बीन अ लॉस ऑफ कॉन्फिडन्स विथ पीपल. एक्झॅक्टली. आणि तो पुन्हा गेन करायचा आहे आणि त्यात एकाच वर्षात पुन्हा आपल्याला कुंभाला सामोरं जायचं आहे. त्यामुळे ही गोष्ट अतिशय महत्त्वाची वाटली मला, की आपण आणि जे काही त्यानंतर मग Facebook असेल, ट्विटर हं. असेल, हं. Insta असेल, इतर माध्यमं असतील. मला असं देखील वाटतं, की कुंभात डिझास्टर मॅनेजमेंट पण करायची गरज हं. आहे. हं. एक आपण 24/7 कॉल सेंटर सुरू करूयात बरोबर. का? किंवा एक हॉटलाईन पाहिजे जिथे लोकं संपर्क करू शकतील. हं. मग ई-कनेक्ट ॲपबद्दल पण भरपूर हं. तक्रारी होत्या, हं. हं. की आधी ते खूप छान होतं आणि आता ते अजिबात चांगलं नाहीये. बरोबर. त्यामुळे ह्या सुधारणा आम्ही करतोय. अर्थात आता 1च महिना झाला आहे हं. आणि या 1 महिन्यात जे काही बदल आम्हाला अपेक्षित आहे ते दिसण्याकरता आमची ही सांगड
ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लोकांबरोबर जे हं, जुने आहेत ते तर आहेत, पण बरेचसे अधिकारी जे आहेत ते रिटायर झालेत आणि नवीन टीम खूप चांगलं काम करते. तुम्ही परवा देखील बघितलं असेल, हं. की इतक्या लवकर अडॉप्ट करणारी महानगरपालिका कदाचित आपलीच आहे, की ज्यांनी एका वर्षात 2 म्युनिसिपल बॉन्ड्स, एक म्युनिसिपल बॉन्ड फॉर एक्झॅक्टली. क्लीन गोदावरी आणि एक ग्रीन बॉन्ड फर्स्ट इन महाराष्ट्र. फर्स्ट इन महाराष्ट्र, ULBs दॅट इज अर्बन लोकल बॉडी. ओके. आता काय आहे, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट अँड हं, अर्बन लोकल बॉडी इज द हं, वन अँड द सेम. हं. पण जशी इव्हॅल्युएशन होतं, जसं त्या 2 इव्होल्यूशन होतं, बॉन्ड्सचं पर्पज काय आहे मॅम? पहिला जो बॉन्ड आपण प्रशासकीय काळात तो हं, रिलीज झाला, हं. तो क्लीन गोदावरी. दॅट इज 400 crore वर्थ 400 crore राइट? दॅट वॉज 200 crores 200 प्लस 200 ना 2 अँड बॉन्ड्स. 200 इज फॉर ग्रीन बॉन्ड्स. ग्रीन बॉन्ड्स. हां, तर तो क्लीन गोदावरी हं. करण्याकरता आपण रेज केला होता. 200 कोटी रुपये आपण गोदावरी स्वच्छतेसाठी रिझर्व्ह करेक्ट, ठेवतोय. करेक्ट. आणि 200 कोटी रुपये हे जे परवाचा ग्रीन बॉन्ड आपण रिलीज केला, हं. तो पाणी पुरवठ्यासाठी केला. ओके. पुढच्या मुकणे धरण. 40 वर्षासाठी हं, मुकणे धरणाचं जे ऑगमेंटेशन आहे, थेट हं. पाईपलाईन असेल बरोबर. गांधीनगरहून, त्यानंतर निलगिरी बागचं हं, WTP आहे. हं, हं, या सगळ्या कामांसाठी जी काही प्रोजेक्ट्स होते, हं. ते लागणार होतं. तर त्यामुळे आम्ही आवाहन करतो आणि पहिला रिटेल बॉन्ड झाला तो. बरोबर. वेअर दी रिटेल बायर्स कुड ऑल्सो इन्व्हेस्ट. म्हणजे फायनान्शियल एव्हरीवन कॅन इन्व्हेस्ट. भाषेमध्ये हो, पण त्याच्यात 15%च इन्व्हेस्टमेंट होती. ओके, इन्स्टिट्यूशनल अँड नॉन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स वर देअर. ओके. आम्ही इथे रोड शो म्हणजे एक कॉन्फरन्स घेतली. तशी मुंबईत देखील घेतली सो इट इज इन्व्हेस्टर्सची. लिस्टेड. इट इज लिस्टेड. ओके. सो द हाऊ वाज द लिस्टिंग रिस्पॉन्स? सेरेमनी वी सबस्क्राईब्ड मोर दॅन 5.2 टाइम्स. सुपर्ब. म्हणजे जे 200ची गरज होती 1000 मिळू शकत होते. हं, पण इट इज अ डेट बॉन्ड. हं. म्हणजे तुम्हाला रिटर्न्स आम्हाला आधी कन्फर्म करायला लागतात. त्याशिवाय दॅट इज डबल ए अराउंड प्लस 8% राइट? नाही. 8.05 आमचं लिस्टिंग हे होतं ओके, आणि 8.2 ला आपण जाणार आहोत. म्हणजे ओके. जो काही इयरली रिटर्न हं, आहे, हं, यील्ड हं, आहे ते. हं, त्यामुळे आत्ता जे इन्सिक्युअर्ड मार्केट आहे सध्या, हं, अनसर्टनिटी खूप आहे वॉर हं, सिच्युएशनमुळे हं, आणि मार्केट खूप कमी खाली गेलंय. हं, त्यामध्ये हे अतिशय स्टेबल इन्व्हेस्टमेंट होतं. हं. तर अशा अनुषंगाने अतिशय चांगला रिस्पॉन्स या दोन्ही बॉन्ड्सला मिळाला. पहिला बॉन्ड जो होता तो 4 पटीने सबस्क्राईब झाला आणि हा दुसरा बॉन्ड 5.2 पटीने सबस्क्राईब झाला. ओके. मॅडम मागे एक मुद्दा खूप गाजला होता तपोवनातील झाडं तोडायचा. तर तपोवनातली झाडं तोडली जाणार आहेत का नाही? यावरती तो मुद्दा मला असं वाटतं कोर्टाकडे आहे ओके. आणि एक एकदम साधी गोष्ट आहे. झाडं ही आपल्या सगळ्यांनाच हवी आहेत. आपल्या संस्कृतीमध्ये झाडांना अनन्यसाधारण असं महत्त्व देखील आहे आणि तपोभूमी, तपोवन जे नाव आहे, ते खरं साधुग्राम हं, म्हणजे त्यांच्या राहण्यासाठी, वास्तव्यासाठी आरक्षित आहे. बरोबर. तर मला असं वाटतं, की यात कुठेही दुजाभाव न आणता आणि कुठलाही याचा प्रोपगंडा न करता हं. एक प्रॅक्टिकॅलिटी जी म्हणतो आपण, की कुठलीही सिच्युएशन जसं त्यांच्याकरता आरक्षित आहे, ते 11 वर्ष तुम्हाला ती गोष्ट उपभोगायला मिळणार आहे. उपभोगायला देतात. बरोबर. पण त्या गोष्टीबरोबर आपण करतो काय? याचं आणि भान जे अजून आहे, हां. ते प्रशासनाला हं, हं, आणि नागरिकांना देखील असायला हवं. ही गोष्ट जरी तितकीच खरी असली, तर तरी झाडं आपल्याला प्रियच आहे. हं, त्यामुळे एक समन्वय समिती स्थापन करून हं, मी आणि आपले सन्माननीय उपमहापौर जेव्हा त्यांच्याकडे गेलो, हं. तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला आणि जो संवाद एका ठिकाणी येऊन थांबला होता, तो पुनश्च एकदा सुरू केलाय. आता नाशिक मॅडम पीस ऑफ माइंड, ग्रीनरीसाठी ओळखलं जातं. पण जर तुम्ही बघणार ना, अजून नाशिकला झाडांची गरज आहे. हं. तर यासाठी नाशिक महानगरपालिकेचं काही व्हिजन आहे का, की हरित महानगरपालिकेचं विजन काय आहे? हरित कुंभ आपण करतोच आहे. ओके. त्याचबरोबर सन्माननीय कुंभमंत्री गिरीशजी महाजन हं, यांच्या माध्यमातनं आणि नाशिक साठी हं, मुख्यमंत्री साहेब स्वतःच अ, गिरीशजींनी 10,000 झाडं ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे, हं, की ते स्वतः ते घेऊन लावून असं सगळं करतायत. हं, परवा देखील त्यांचा इथे जेव्हा प्रवास झाला, हं. तेव्हा त्यांनी लीग्रँड कंपनी जी आहे, बरोबर. तिथे देखील ती झाडं लावलीत. ओपन हं, स्पेस जी होती मोठी, हं, त्या हं, ठिकाणी सर्व साधू संतांना समवेत आपण झाडी लावण्यात आली. त्यामुळे हं. तिथून ते सुरुवात झाली आहे आणि अजूनही ज्यांना झाडी लावायची असेल, आम्ही फक्त एवढी त्यात हे घेतो आहे, की
आपली इंडियन ओरिजिनची झाडं लावावी. ओके. त्यामुळे जिथे-जिथे झाडं लावायची असेल, कुणालाही लावायची असेल, तर एक स्कॅन कोड देखील आम्ही दिलेला होता. हं. तो जारी केलेला आहे, की महानगरपालिकेकडे तुम्ही झाडांची मागणी करू शकता आणि ते फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला मिळतील. बरोबर. मॅडम अजून एक महत्त्वाचा मुद्दा असा होता, की अंमली पदार्थांचं नाव बऱ्याच वेळा नाशिकचं जोडलं गेलं अंमली पदार्थांबद्दल आणि उघड-उघड सगळ्यांना माहीत आहे, की काही अंमली पदार्थ कुठं भेटतात. हे नाशिकमध्ये बऱ्याच लोकांना माहीत आहे. तर पोलीस प्रशासनही याच्यावरती कारवाई करतं. पण ह्या गोष्टी आपण समूळ नष्ट का नाही करू शकत आहे? हा डिमांड आणि सप्लायचा खेळ आहे. तुम्हाला याबद्दल कल्पना आहे? पेपरमध्ये आलं होतं, मी पण वाचते. सगळी कोणा माहीत आहे मॅडम तर लोकांना? तुम्हाला आहे ना, माहीत आहे तर मग ते कंप्लेंट का नाही करत? हं. कारण त्यांना त्याचा उपभोग घ्यायचा आहे. ओके. नाही लोकं घाबरतात कशाला? किंवा जी लोकं ही गोष्ट करतात, कुठेतरी गुंड प्रवृत्ती आहे किंवा नाही, नाही, नाही. एकदम सिंपल आहे. कोणते लोकं? 2 लोकं आहेत. एक जे त्याचं सेवन करताय किंवा ज्यांना ते हवं आहे. हं. दुसरे जे त्याचा व्यवसाय करतायत म्हणून पैसा कमवायचा आहे. बरोबर, आणि तिसरे जे म्हणते आम्हाला काय घेणं-देणं आहे? बरोबर. मी कशाला त्या फंदात पडू? हं. हो की नाही? बरोबर. पण यात सफरर कोण आहे? घाबरतात. फंद्यात का नाही पडायचं? कोणाला नकोय की बंद व्हायला हवं? पण शिवाजी माझ्या घरात नकोच असतो कोणाला पण. मग फंदात पडेल कोण? मग कायम जे पोलीस प्रशासन आहे, त्यांना पण तुम्ही दोष देणार. जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना पण तुम्ही दोष देणार. पण जे कर्तव्य आहे, ते कोण पार पाडणार? हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा आपल्याला कुठलाही आतंकवाद असेल, कुठलाही गैरप्रकार असेल, कुठलाही आता इव्हन कत्तलखाना आहे. तुम्हाला असं वाटतं का, की शेजारच्यांना माहिती नाही, की तिथे काय केलं जातं? बरोबर. पण त्याची कंप्लेंट कोणी करतं का? नाही. सो ह्या सगळ्या गोष्टीत ही का गरज पडते, की लोकांना पकडावं लागतं? हं, का पोलीस प्रशासनाला गरज पडते, की ते धाडी टाकतील? हं. बरोबर आहे की नाही? बरोबर. ते चुकीचं कृत्य होत आहे हे आजूबाजूच्या लोकांना माहिती असतं. त्यांना टिप्स मिळतात आणि मग त्याच्यानंतर कुठेतरी घाबरतात लोकं, की नको आपल्या मागे उगाचच पोलिसात जा, साक्ष द्या, एक बरोबर. लाँग प्रोसेस होते, आपण आयडेंटिफाय होतो. मग आपल्याला लोकं टार्गेट करतील, आपल्या कुटुंबांना हानी होईल, हं, असं सगळं लोकांच्या मनात आहे आणि त्याकरता ते घाबरतात. पण हं. मला असं वाटतं कुठेतरी याला जर एंड द्यायचा असेल, तर आपल्या घरात जोपर्यंत एक घटना होत नाही, तोपर्यंत तुम्ही थांबणार आहात का? हं. हा प्रश्न कुठेतरी स्वतःला आणि आपल्याला सगळ्यांनाच एकमेकांना विचारावा लागेल, की हे जर आपण जास्तीत जास्त हे एक विष आहे, ते पसरू दिलं, हं. तर कुणाला तरी शंकर भगवान व्हावा लागेल ना? बरोबर आहे. कुंभमेळा येतोय, तर लवकरात लवकर याचं जे काय तुमचा आपल्याला एवढा करायचं आहे एवढ्या सगळ्या गोष्टींवरती तुमचे एकदम क्लिअर मतं आहेत आणि तुम्ही प्रखरपणे ते मांडले पण. हू इज युअर फिलॉसॉफिकल आयडॉल? फिलॉसॉफिकल आयडल मी एक कोणाची फिलॉसॉफी फॉलो नाही करत. हं. आय एम स्पिरिच्युअली इन्क्लाइन्ड पर्सन. ओके. पण जो विचार भावतो, हं, जो मला पॉझिटिव्ह वाटतो, ती हं, फिलॉसॉफी किंवा तो विचार मी अडॉप्ट करते. आय एम नॉट अगेन आय एम सेइंग आय एम नॉट अ फॉलोवर हं. कारण त्याच्यात ब्लाइंडनेस खूप असतो. ओके. मी डोळे उघडे ठेवून जे चांगलं आहे, हं. ते घेत जाते. बरोबर. मॅडम एक प्रश्न आपल्या बोलण्यातनं सुटला. नाशिकमध्ये प्रचंड ऊन वाढलंय. सिग्नलवरती कॅमेरे लावले गेलेत. तुम्ही सिग्नल तोडला की तुमचा दंड तुम्हाला बसणार आहे. मात्र प्रचंड ऊन लागतं मॅडम. मी बऱ्याच ठिकाणी असं बघितलं काही सिटीजमध्ये की तिथे स्प्रिंकलर किंवा शेड्स अशा काहीतरी एक व्यवस्था केली असते. तर अशा काही गोष्टी नाशिकमध्ये आपण करू शकतो का? डेफिनेटली करू शकतो. सिग्नल्सवरती? जर असे कुठले मॉडेल्स असतील तर यू ऑल आर वेलकम. ओके. नाशिक महानगरपालिका नवीन अ, व्यवसाय करणारे लोकं आहेत, त्यांना संधी देईल का? कारण ऑलरेडी काही का नाही जायंट्स आहेत, देणार? काही जायंट्स आहेत. कारण कुठलंही टेंडर निघालं, एका अशा पेपरमध्ये एका कोपऱ्यात ते टेंडर छापलं जातं, जे कधी लोकांपर्यंत येत नाही किंवा जी लोकं त्यामध्ये ऑलरेडी आहेत, का तुम्ही वेबसाईट नाही स्कॅन करत? ह्या यू ऑल गोष्टी आर यूथ.
जे टेंडर ओके, छापलं जातं, ते ओके. वेबसाईटवरती पण पब्लिश केलं जातं. जर नवीन काही आयडियाज आहेत, तर आपण नाशिक महानगरपालिकेला अप्रोच करू शकतो नक्कीच. डेफिनेटली. व्हॉट विल बी द प्रोसिजर? अप्रोच, गिव्ह युअर आयडिया टू मी अँड टू दी कमिशनर. तर मित्रांनो, आज नाशिक महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित महापौर हिमगौरीताई आहेर-आडके आपल्यासोबत होत्या आणि त्यांना आपण आपला आवडता रॅपिड फायर राउंडमधली काही लोकांची नावं विचारणार आहोत. तुम्हाला एका शब्दात किंवा एका वाक्यात त्यांच्याबद्दल काय वाटतं तुम्हाला सांगायचंय. तर मॅडम आपलं पहिलं नाव आहे अ, आताचे जे मंत्री महोदय गिरीश महाजन साहेब. परफॉर्मर. अ, नगरसेवक सुधाकर भाऊ बडगुजर. इंटेलिजंट. सध्याच भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले दिनकर अण्णा पाटील. लोकाभिमुख, पण श्रूड. ओके. सध्याच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार. कर्तव्यदक्ष. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे. रॉंग टाईम, रॉंग प्लेस. आणि राजसाहेब ठाकरे. सेम. ओके. त्यासोबत अ, आपले विरोधी पक्षनेते राहुल गांधी साहेब. त्यांना बागेश्वर बाबांकडे पाठवलं पाहिजे. ओके. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच मॅम. तुम्ही आमच्यासोबत आलात. आज आम्ही वेगवेगळ्या प्रश्नांवरती चर्चा केली आणि मॅडमने प्रांजळपणाने सगळ्या प्रश्नांवर त्यांची मतं मांडलेली आहेत. आय होप नाशिककरांना त्यांच्या मनात खतखत घालणाऱ्या सर्वच प्रश्नांची उत्तरं इथे मिळाली असतील. तर सगळ्यांना धन्यवाद. थँक यू व्हेरी मच मॅम. थँक यू.